हे बघा मंडळी, आज IPL 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या टीममध्ये एकदम काटाजोड मुकाबला झाला. पार शेवटच्या बॉलपर्यंत कोणाचं पारडं जड आहे हे सांगणं कठीण होतं. कधी वाटे KKR बाजी मारतीये की काय, तर कधी वाटे लखनौ. पण मग शेवटच्या ओव्हरमध्ये मुकुल चौधरीने जो काय राडा केला त्याने अख्ख्या जगाला बुचकळ्यात टाकलं. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे KKR आणि लखनौच्या या थरारक मॅचचे पूर्ण हायलाइट्स. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा, आणि जर तुम्हाला ही मॅच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. या व्हिडिओचं लाईक टार्गेट 1000 लाईक्सचं आहे. KKRची सावध पण आक्रमक सुरुवात. IPL 2026चा हा 15वा मुकाबला कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला गेला. लखनौचा कॅप्टन रिषभ पंतने टॉस जिंकला आणि ईडनची खेळपट्टी बघून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. KKRकडून कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि स्फोटक फिन ॲलेन ओपनिंगला आले. लखनौकडून पहिली ओव्हर अनुभवी मोहम्मद शमीने टाकली. त्याने सुरुवातीला रहाणेला बांधून ठेवलं होतं, पण ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रहाणेने क्लास दाखवत चौका मारला. दुसऱ्या ओव्हरमध्ये फिन ॲलेनने प्रिन्स यादवला सलग 2 चौके मारून आपले इरादे स्पष्ट केले, पण प्रिन्सने वापसी करत ॲलेनला 9 रनांवर आऊट केलं. मग मैदानात आला युवा अंकुश रघुवंशी. रहाणे आणि रघुवंशीने मिळून पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला. 6 ओव्हर संपली तेव्हा KKRचा स्कोर होता 56 रन्स 1 विकेट. रहाणे आणि रघुवंशीने लखनौच्या बॉलर्सची चांगलीच शाळा घेतली. 9व्या ओव्हरमध्ये आवेश खानला 1 4 आणि 2 गगनचुंबी 6 मारून त्यांनी 15 रन लुटले. 10 ओव्हर संपली तेव्हा KKR 98-1 वर सुस्थितीत होती आणि वाटत होतं की स्कोर 200 पार जाणार. पण इथून लखनौने गेम फिरवला. 11व्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठीने सेट झालेल्या रहाणेला मोहम्मद शमीच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. पाठोपाठ 12व्या ओव्हरमध्ये मणिमरण सिद्धार्थने रघुवंशीला 45 रनांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. मग काय, मधल्या फळीतले रिंकू सिंग पण स्वस्त्यात 4 रनांवर आऊट झाले. लखनौच्या बॉलर्सनी अशी काही पकड मिळवली की KKRला 15 ओव्हरपर्यंत फक्त 115 रन्स पर 4 रनांपर्यंतच मजल मारता आली. ग्रीन आणि पॉवेलचा फटकेबाजीचा तडाखा. अंतिम 5 ओव्हरमध्ये रॉमन पॉवेल आणि कॅमरून ग्रीनने गिअर बदलला. 17व्या ओव्हरमध्ये प्रिन्स यादवला 17 रन आणि 18व्या ओव्हरमध्ये आवेश खानला 13 रन्स ठोकून त्यांनी 15 रन लुटले. शेवटच्या ओव्हरमध्ये पण त्यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. ग्रीनने 24 बॉलमध्ये 32 आणि पॉवेलने 24 बॉलमध्ये 39 रनांची नाबाद खेळी केली. यामुळे KKRने 20 ओव्हरमध्ये 181 रन्स पर 4 असा आव्हानात्मक स्कोर उभा केला. 182 रनांचा पाठलाग आणि लखनौचा थरार. लखनौकडून डावाची सुरुवात करायला ॲडन मार्क्रम आणि मिचेल मार्श उतरले. मार्क्रमने नवदीप सैनीला एकाच ओव्हरमध्ये 2 4 आणि 1 6 मागून धडाका लावला. पण 5व्या ओव्हरमध्ये वैभव अरोडाने मॅच फिरवली. त्याने मार्क्रम 22 रन आणि मार्श 15 रन दोघांना एकाच ओव्हरमध्ये आऊट करून KKRला मॅचमध्ये परत आणलं. मधल्या ओव्हर्समध्ये सुनील नारायणने आपली जादू दाखवली. त्याने रिषभ पंत 10 रन आणि निकोलस पुरन 13 रन या मोठ्या माशांना लवकर बाद केलं. लखनौची अवस्था 127 पर 6 अशी झाली होती. 5 ओव्हरमध्ये 55 रन हवे होते आणि मॅच लखनौच्या हातातून निसटताना दिसत होती. आयुष बडोनीने 54 रनांची झुंजार खेळी केली, पण तोही 15व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. मुकुल चौधरी नवा मॅच फिनिशर. आता सगळी मदार होती मुकुल चौधरीवर. 18व्या ओव्हरमध्ये त्याने कार्तिक त्यागीला 2 मोठे 6 मारून मॅचमध्ये जीव ओतला. 19व्या ओव्हरमध्ये कॅमरून ग्रीनला पण धो धुतलं आणि ओव्हरमध्ये तब्बल 20 रन काढले. आता शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 14 रन पाहिजे होते. अंतिम ओव्हरचा ड्रामा. अजिंक्य रहाणेने शेवटची ओव्हर आपला सर्वात विश्वासू बॉलर वैभव अरोडाच्या हातात दिली. दुसऱ्या बॉलवर मुकुलने कडक 6 मारला, पण पुढचे 2 बॉल वैभवने इतके अचूक टाकले की मुकुलला बीट व्हावं लागलं. आता 2 बॉलवर 7 रन हवे होते आणि अख्खं ईडन गार्डन शांत झालं होतं. 5व्या बॉलवर मुकुलने पुन्हा एकदा आपला पॉवर दाखवला आणि स्वीपर कव्हरच्या वरून 6 मारून स्कोर बरोबरीत आणला. शेवटच्या बॉलवर फक्त 1 रन हवा होता. मुकुल बॉलला स्पर्श करू शकला नाही, पण नॉन स्ट्रायकर आणि मुकुल यांनी जीवाच्या आकांताने धाव घेतली आणि रन पूर्ण केला. लखनौने ही मॅच 3 विकेट्सने खिशात घातली. मुकुल चौधरीने फक्त 27 बॉलमध्ये 54 रन्स काढून लखनौला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. तर मंडळी, मुकुल चौधरीच्या या वादळी खेळीला तुम्ही 10 पैकी किती नंबर द्याल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.